त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी जागोजागी करण्यात आलेल्या रस्त्यांच्या खोदकामामुळे वीज, पाणी आणि इंटरनेट सेवा खंडित होऊन स्थानिक नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. श्रीरामपूर शहरातील आशीर्वाद नगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून नामांकित ब्रँडची बनावट विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला असून 1.5 लाखांच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. जळगावच्या अयोध्यानगर येथील सुवर्ण व्यवसायी कृष्णा शिंदे यांना गोल्ड लोन सोडवून देण्याच्या बहाण्याने बँक खात्यात 19 लाख रुपये जमा करून घेऊन 18,01,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या ओम महाजन नावाच्या युवकावर शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. धुळे महानगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईच्या कामात तब्बल 2,49 लाख रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार आणि गंभीर नियमबाह्य अनियमितता झाल्याचा आरोप करत उद्धव सेनेने मुख्यमंत्री आणि नगरविकास सचिवांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. नंदुरबार जिल्ह्याला ग्रोथ इंजिन बनवण्याची घोषणा झाली असली तरी नंदुरबार आणि नवापूर MIDC मधील उद्योजकांना वीज पुरवठा व भूखंड वाटपातील प्रशासकीय दिरंगाई आणि जाचक नियमांमुळे औद्योगिक विकासाला ब्रेक लागलाय.